संपूर्ण जीवन निरोगी जगायचे असेल तर ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे, यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. 2. कलोजी, मेथी आणि आवळा यांच्या पाण्याने केस धुवावे, यामुळे तुमचे केस काळे, मऊ आणि दाट होतील. 3. दररोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा, यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. 4. वारंवार लघवी होत असेल तर शुगर, साखरेची समस्या होऊ शकते. 5. अचानक ताप आल्यास भोपळ्याचे तुकडे करून रुग्णाच्या कपाळावर लावावे, ताप कमी होईल. 6. एक ग्लास पाण्यात 8 ते 10 कडुलिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. 1 ग्लास पाण्यात 8 ते 10 कडुलिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल. 7. जेवणासोबत दूध कधीच पिऊ नये, कारण दूध हा स्वतःच संपूर्ण आहार आहे. असे केल्यास अन्न आणि दूध दोन्ही नीट पचणार नाही. त्यामुळे दूध आणि अन्न यामध्ये किमान 2 तासाचे अंतर असणे आवश्यक आहे. 8. रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्या आणि त्याने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हातानेच मसाज करा. तेल त्वचेत शोषले जाईपर्यंत मसाज करा. नंतर तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. त्यात असलेले पोषक तत्व त्वचेचा काळवटपणा लवकर दूर करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यात मदत करतात. 9. जेवणानंतर 2 चमचे इसबगोल दुधासोबत घेतल्याने पोटात गॅस होत नाही. 10. थोडासा पिकलेला पेरू एक मधोमध कापून त्यावर मीठ लावून आगेवर भाजून खाल्ल्याने जुना खोकला बरा होतो. 11. बडीशोपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाही. 12. सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये खूप फायदेशीर ठरते. 13. रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या 2 बिया 1 ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मूळव्याध दूर होतो. 14. बीटरूटचे पाणी उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो. 15. तुपात भाजलेला अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो. 16. अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सैंधव मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे. 3 महिने याचा उपयोग केल्यास फायदा होईल. 17. 1 कप गाजराच्या रसात 1/4 कप पालक किंवा माठाचा रस मिसळून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सेवन केल्यास दृष्टी सुधारते. 18. सकाळी उठल्याबरोबर रिकामे पोटी मीठ टाकून सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. 19. उष्णतेपासून डोकेदुखी होत असल्यास भोपळ्याचा गर काढून कपाळावर लावल्याने डोकेदुखी बरी होते. 20. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जॉइंट्सच्या समस्या आणि ऑस्टिओपोरोसिस मध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते. 21. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मध मिसळून घेऊन सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने यकृताची कमजोरी दूर होते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.